पीएम किसान योजनेसाठी 31 मे पर्यंत विशेष मोहीम. 22,000 शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता. कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांची ई-केवायसी, बँक सीडिंग, भूमी अभिलेख अद्ययावत करणे आवश्यक. 31 मे पर्यंतच्या मोहिमेत त्रुटी दूर केल्यासच 20वा हप्ता मिळणार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत एप्रिल ते जून 2025 या कालावधीत 20वा हप्ता जून महिन्यात वितरित होणार असला तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 22,278 शेतकरी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्यास या हप्त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषी विभागानं 31 मे 2025 पर्यंत विशेष मोहीम हाती घेतली असून शेतकऱ्यांना तातडीनं आवश्यक कागदपत्र सादर करण्याचं आवाहन करण्यात आलंय. या मोहिमेद्वारे शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण, नव्या नोंदण्या, बँक खाती आधार क्रमांकाशी जोडणं आणि भूमी अभिलेख अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. जिल्ह्यात 6,371 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहेत. त्यांनी मोबाईल ॲपद्वारे चेहरा स्कॅन किंवा अंगठा स्कॅन करून बायोमेट्रिक पद्धतीनं केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे. 429 लाभार्थ्यांची नव्यानं नोंदणी, 11,619 जणांचे बँक खाते आधार सीडिंग आणि 1,366 लाभार्थ्यांचे योजनेतील बँक फेल्युअर आणि 2,493 जणांची भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करण्याचं काम प्रलंबित आहे. या सगळ्या प्रक्रियांसाठी शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्र, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या कार्यवाहीचं महत्त्व यामुळे वाढतं की पीएम किसान योजनेचा लाभ मिळाल्यांनाच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही लाभ मिळणार आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी शेतकऱ्यांनी तातडीनं आवश्यक कागदपत्रांसह संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा येत्या हप्त्याचे अनुदान गमावण्याची शक्यता असल्याचा स्पष्ट इशारा दिलाय. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.